सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील राज्यस्तरीय लावणी स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि आज त्याचा समारोप देखील होणार आहे. पण त्यापूर्वी आता जे हे सगळे चार्मिंग फेसेस आपण पाहतोय, नंतर यांच्याकडे बघितल्यानंतर लक्षात निश्चितपणाने येईल की ह्या सगळ्या अप्सरा ज्या आहेत त्या अकलूज मधल्याच आहेत. त्या एका प्रशालेतील आहेत, त्या कोणत्या प्रशालेतील आहेत आणि आजच्या या रंगमंचावरती लावणी परफॉर्मन्स करणार आहेत. काय आहे त्याचं कारण हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. त्यांची काय स्वप्न आहेत आणि पोशाख, सगळा पेहराव आणि मेकअप जर यांचा पाहिला तरी आजचा पर्यंत म्हणजे आज 2 दिवसात ज्या लावणी स्पर्धेत कलाकारांनी सहभाग घेतलाय अगदी तसं हुबेहूब या सगळ्या मुली आपल्याला त्या वेशामध्ये पाहायला दिसत आहेत. आपण सुरुवात करूयात. कोरिओग्राफर कडून सुद्धा जाणून घेणार आहोत. काही पालक सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आपण सुरुवात करूयात. स्वागत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज मध्ये. काय सांगशील तू, कितवीला आहे, तुझं नाव काय? मी इयत्ता 11वी मध्ये आहे. सायन्स मी आहे. माझं नाव मुस्कान शहानवाज काझी आहे आणि मी राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. मी तेवढंच माझं स्वप्न आहे की या क्षेत्रातून मी अजून पुढे जाऊन अजून नाव उंच करीन आणि माझ्या शाळेचं व आम्हाला सर्वांचा सपोर्ट जी मिळालेला आहे त्यांचे मी खूप खूप आभार मानेन. धन्यवाद. मला परत एकदा तुझं नाव सांग. माझं नाव मुस्कान शहानवाज काझी आहे. मुस्कान शहानवाज काजिया लावणीच्या स्पर्धेसाठी जाती आणि पातीच्या भिंती पलीकडे सुद्धा जाऊन आज ही यामध्ये सहभागी झालेली आहे. महर्षी कन्या प्रशालेची विद्यार्थिनी आहे आणि तिला आता लावणी सादरी करण्यासाठी आवड निर्माण झाली आणि पुढे तिने स्वप्न सुद्धा सांगितलंय. तुझं काय नाव? वैष्णवी विकास साळवे. मी पण 11वी सायन्स. मी पण महर्षी पाशातूनच आहे आणि मला पण लावणीच पुढे करायचं. तू लावणी पाहिलीस का याच्या अगोदर? नाही, थोडीशी पाहिली आणि मग आवड निर्माण झाली. आता तुम्ही सराव किती तास केलाय? सराव एक 15-20 दिवस असतील. 15-20 दिवस झाले सराव. 15 ते 20 दिवस झाले ह्या सराव करताय. तू काय सांगशील, तुझं काय नाव? माझं नाव धनश्री प्रशांत माने. मी 7वीत आहे. मी महर्षी प्रशालेत आहे आणि मला लावणी हा म्हणजे डान्स हा आवडतो आणि मला ह्याच्यात अजून पुढे जायचंय आणि नाव मिळवायचंय माझ्या शाळेचं आणि आईवडिलांचं. तू आता म्हणालीस की मला डान्स आवडतो. कुठे क्लासेस वगैरे लावलेत का डान्सचे? नाही, पण आवडतो मला. आवडतो. तसे प्रयत्न करणार आहेत पुढे? हो, करणार मी प्रयत्न. क्लास लावणार वगैरे, पुढे जाणार ह्या. बर, आता लावणीमध्ये या ठिकाणी सहभागी होण्याचं काय कारण? म्हणजे कोणाला आयडॉल मानते वगैरे, किंवा इथं अकलूज मध्ये जी परंपरा सुरू आहे ती बघून तुला लावणी याच्यामध्ये आता परफॉर्मन्स द्यायचं काय नेमकं कारण काय? आधीपासूनच मला लावणी आवडते आणि आता पण आवडते. मग आता माननीय बाळदादांनी आणि स्वरूपा राणींनी तुम्हाला संधी दिली, काय वाटतं? छान वाटते की आमच्या शाळेला लावणीचं हे म्हणजे तुम्हाला संधी दिली. संधी दिली आम्हाला. तर विद्यार्थी म्हणजे शालेय जीवनातच, विद्यार्थी दशेतच विद्यार्थी विविध कलागुणांनी घडावेत यासाठी हा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आणखी विद्यार्थिनी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय तुझं नाव काय? सई महादेव लखंडे माझं नाव आहे. मी इयत्ता 6वीत आहे. मी पुढे जाऊन ऍक्टर व्हायचं स्वप्न आहे माझं. आदरणीय दादासाहेब, आदरणीय दिदी साहेब यांनी आम्हाला खूप मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहे. आम्ही अभ्यास पण तेवढाच करतोय आणि प्रॅक्टिस पण तेवढेच करतोय. आम्ही खूप प्रॅक्टिस करतोय आणि अभ्यास पण. आता या लावणी स्पर्धेमध्ये आपल्या राज्यातील विविध कलाकार म्हणजे चांगले कसलेले कलाकार या स्पर्धेत उतरलेत आणि आता 1000 प्रेक्षक क्षमता असलेल्या या रंगमंचावरती तुम्ही सगळे परफॉर्मन्स करणार आहेत. काय वाटतं तुला? मी खूप मोठं, माझं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या प्रेक्षकांसमोर आम्ही सगळेजण लावणी साजरी करत आहे. खूप मोठं म्हणजे टक्कर देणार त्यांना? हो, प्रयत्न तरी म्हणजे निश्चितपणे जाणून घेऊयात आपण. तुझं काय नाव? मी नंदिनी नितीन नाटेकर, महर्षी शंकरराव मोहिते प्रशालेमध्ये 11वी सायन्स वर्गात शिकत आहे. माझं स्वप्न आहे पुढे होऊन इंजिनियर व्हावं आणि आदरणीय दिदी साहेब आणि मान्य दादासाहेब यांच्यामुळे आम्हाला आज महाराष्ट्र लोककला लावणी स्पर्धेमध्ये सहभागी होता आलं. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. गेली किती दिवस झालं सराव करताय तुम्ही सगळ्या?
जास्त काही नाही, आम्ही 15 दिवस झाले आम्ही सराव करतो. अभ्यास बुडाल असं वाटत नाही? नाही, दोन्ही करतोय, दोन्ही अभ्यास करताय. पण आणि सराव पण. दोन्ही चालू आहे हो. एकाच वेळेस. सरांनी किती तास धडे दिले, म्हणजे असं काय चुका वगैरे सारखं काढत होते कसं? नाही, दोन्ही मध्ये आम्हाला सपोर्ट करत होते. आम्हाला आमचे आई वडील पण सपोर्ट करतात आणि शिक्षक बी. मी येणार आहे, आई वडिलांकडे येणार आहे, पण शिक्षक कोरिओग्राफर म्हणून काय कोरिओग्राफर सरांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली. सर्वांसमोर, प्रेक्षकांसमोर काय सादर करताना काय आवश्यक आहे सर्व आम्हाला सांगितलं. एक्सप्रेशन असतील, स्टेप असतील, असे सर्वांची शिकवण दिली. त्याबद्दल कोरिओग्राफरचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार मानतो. आता एखादा लेसन वगैरे जर आपला शाळेमध्ये राहिला करायचा किंवा सरांनी दिलेला गृहपाठ असेल तो करायचा राहिला तर सर काहीतरी पनिशमेंट देतात. आता लावणी स्पर्धा, एवढ्या मोठ्या राज्यस्तरीय स्पर्धेत तुम्ही लावणी स्पर्धा करण्यासाठी उतरताय, तर निश्चितपणानं तुमच्या कोरिओग्राफरने तुम्हाला काय टिप्स दिले असतील आणि त्या चुकल्या असतील तर काय बोललेत कसं? नाही, उलट आम्हाला अजून सांगायचे की नीट करा वगैरे, म्हणजे असे कधी बोलले नाही. आपण आता या स्पर्धेसाठी ज्यांनी या मुलींना तयार केले ते कोरिओग्राफर आपल्या सोबत असणार आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्यावर. स्वागत आहे तुमचं, काय सांगाल, आपलं नाव काय? नमस्कार, माझं नाव उमेश शिंदे, मी डान्स कोरिओग्राफर आहे आणि माझी सुरुवात सयाजीराजे कॅसेट डान्स आणि प्रताप क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मी जे काय आहे आज दीदी साहेबांमुळे आणि दादा साहेबांनी मला लहानपणापासून सपोर्ट केला, तीच कला मी पुढे जोपासतोय. माझ्या गुरुजी सरलाताई नांदुरेकर आज नाही येत त्या, पण त्यांच्या माध्यमातून मी ही कला शिकलो आणि हे सर्व शालेय मुलींना मी पूर्ण सपोर्ट करेन याच्यानंतर पण, आणि सगळ्यांना कोरिओग्राफ केले आज जे काय आहे. एखाद्या लावणी कलावंताला गाईड करणं आणि या मुलींना गाईड करणं काय अडचणीचं वाटलं आणि काय आव्हान वाटलं? मी गौतमी पाटील मॅडम त्यांना मेकअप पण केला आणि कोरिओग्राफी बी केली, पण त्यांना सतत शिकवावं लागतं. त्या मुलींना एक दोनदा सांगितलं ना त्याच्यापेक्षा ते छान करू शकतात. आणि आमच्या अकलूजचं एक वैशिष्ट्य आहे की आमच्या अकलूजचा ठसा जिथं जाईल तिथं 100% उमटतो. म्हणजे या स्टेजला या मुलींची ग्रास्पिंग पॉवर चांगली आहे. गौतमी पाटीलला सुद्धा फिक्या पाल्ल्या म्हणायचं नाही. गौतमी पाटील पेक्षाही अजून कलाकारांपेक्षा आमच्या अकलूजचे कलाकार वर चढ आहेत आणि एक नंबर करतो. ह्या सगळ्या मुली हे केलेल्या आहेत आणि आपण पालकांकडनं काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तुमच्या मुली अकलूजच्या लावणी स्पर्धेमध्ये काही वेळातच स्टेजवरती परफॉर्मन्स देणार आहेत, काय वाटतं? खरं तर आम्हाला इतका आनंद होतोय ना ती सांगू शकत नाही आम्ही. कारण आदरणीय दादासाहेब आणि दीदीसाहेबांनी एवढं मोठं स्टेज आमच्या एवढ्या छोट्या छोट्या मुलींना उपलब्ध करून दिलंय की कोठे तुम्हाला महाराष्ट्रात कुठे सुद्धा मिळणार नाही. एवढं मोठं स्टेज आमच्या मुलींसाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांचं आम्ही पहिल्यांदा शतशः आभार मानतो. आणि भविष्यात त्यांच्या हातून अजून असेच कलाकार भरपूर घडावेत हीच आमची इच्छा आहे. नाही, बऱ्याच वेळा काय होते की अजूनही काही म्हणतोय मी, काही जणांची मानसिकता लावणीकडे बघण्याची वेगळ्या दृष्टिकोनात नाही. आज तर ह्या मुली आहेत आणि त्याचा स्टेजवर परफॉर्मन्स करतात, पुढे काय करिअर मध्ये काय म्हणजे असं मायनस प्लस होईल असं वाटतंय का? नाही. लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे, त्यामुळे इतर लोक बघत असतील पण त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे बघण्याचा लावणीकडे, आणि आमचा दृष्टिकोन चांगला आहे म्हणून आम्ही आमच्या मुलींना त्यात संधी देतोय लावणी करण्यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे लावणी ही शृंगारिक आहे, पूर्ण नकापासून केसापर्यंत झाकलेली आहे, ही शृंगारिक लावणी आहे. आणि महत्वाची ही आमच्या अकलूची लावणी आहे, त्यामुळे ही तर दृष्टिकोन बदलणार नाही. हे सगळ्यात महत्वाचं स्टेटमेंट आहे पालकांकडून की लावणीकडे इतर राज्यात जसं वेगळ्या नजरेतून दृष्टिकोनातून बघितलं जातं तसं अकलूजमध्ये पाहिलं जात नाही. अकलूजच्या या लावणी स्पर्धेला महिला सुद्धा अकलूजची लावणी स्पर्धा पाहण्यासाठी राज्यभरातून उपस्थित असतात आणि त्याचाच आदर्श पुढे घेऊन या ठिकाणी पालकांनी आपल्या मुलींना सपोर्ट केलं, ही सगळ्यात मोठी बाजू आहे. तुम्ही काय सांगाल? आम्हाला दीदी साहेबांनी आणि दादांनी आम्हाला खूप मोलाचं म्हणजे मार्गदर्शन आणि या छोट्या छोट्या कलाकारांना उभारणी देण्याचं काम केलेलं आहे. आता सध्या आम्ही एवढे खुश आहेत सगळे की यांना हे स्टेज भेटलंय सध्या, आणि यांचं करिअर पुढे घडावं यासाठी आम्ही पण उत्सुक आहेत. तेवढे अभ्यास पण त्यांचा व्यवस्थित चालू आहे आणि सरावाला थोडा वेळ त्यांना देतो शिक्षकांकडे, त्याप्रमाणे शिक्षक त्यांचा सराव घेऊन सनी त्यांना या स्टेज पर्यंत त्यांना आणलेलं आहे. आणि इथं आम्ही आता लावणीचं प्रदर्शन बघण्यासाठी आम्ही सुद्धा इच्छुक होतो, पण आम्हाला पूर्ण कारण राज्यस्तरीय सगळं असल्यामुळे आम्हाला तेवढी हे आहे, उत्सुकता आहे बघण्याची, पण आम्हाला नाही भेटलं. पण
त्यांच्या म्हणजे आईंना भेटलेला आहे तिकीट बघण्यासाठी. तर तेवढ्यात आम्ही खुश आहेत समजा आता सध्या तरी. म्हणजे इथे सुद्धा 50% आरक्षण दिलं म्हणायचं. आणि महत्वाचं म्हणजे माझे गुरुजी म्हणजे जांभरे सर, मुल्ला मॅडम वगैरे नाही का, मी त्यांचा विद्यार्थी आहे. मी लहानपणापासून लावणी बाहेर बघितली, मी बघून बघून शिकलो. आणि त्याच्यानंतर मला त्यांनी जर आज इथं पुढे घेतलं नसतं डान्स मध्ये वगैरे, जांभरे सरांनी, मॅडमनी, गळीतकर सरांनी, तर मी आज इथं आलो नसतो ना. त्यांनी पण मला म्हणजे खूप हे केलं की बाबा तू कर, प्रयत्न कर. मेकअप पासून म्हणजे अगदी मेहंदी, घुंगर, साडी असेल, मेकअप असेल, हे सगळ्यांनी एकमेकाच्या सहकार्यातून हे झालेलं आहे. अगदी स्पर्धेत उतरल्यासारखं मेकअप तुम्ही केलाय. किती वेळ लागला काय? मेकअप करायला सगळ्यांचा मेकअप करण्यासाठी म्हणजे सगळ्यांचे जे काही बारीक बारीक पॉइंट ते असतील त्याला जास्त वेळ लागला तरी पण खूप छान असा मेकअप हे आमच्या कोरिओग्राफरनच केलेला आहे, दुसरं कोणी नाही. आणि आम्हाला आज सगळा देश बघणार आहे हे ऐकून खूप भारी वाटते. आणि आम्हाला सर्वांना दाखवून द्यायचे की अकलूजची लावणी म्हणजे काय. तर गेल्या 30 वर्षापासून अकलूजच्या या स्मृती भवनमध्ये राज्यस्तरीय लावणी स्पर्धा होत आहेत. आणि या वर्षी हा वेगळा प्रयोग खास करून मुलींच्या कलागुणांना, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून, स्टेजवरचं धाडस जे काय असतं ते मुलींमध्ये निर्माण व्हावं म्हणून जयसिंह उर्फ बाळदादा मोहिते पाटील आणि सरोपराणी मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून आता काही थोड्या क्षणातच यांचा लावणीचा परफॉर्मन्स या स्टेजवरती होईल. आणि तो सुद्धा आपण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या माध्यमातून निश्चितपणाने बघणार आहोत. छान
बार्शी तालुक्याचे लाडके आमदार माननीय दिलीपरावजी सरपंच यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी अवलंबून कलेचा आस्वाद घेण्यासाठी आलेले नांदेड जिल्ह्यातील खडगाव तालुक्याचे लाडके आमदार माननीय माधवराव जवळगावकर यांचीही उपस्थिती या ठिकाणी आहे. कुमारी सई लोखंडे, सावली अ मध्ये शिकणाऱ्यांचे विद्यार्थी, कुमारी यशस्वी सोनवणे, सावली अ मध्ये विद्यार्थी आहे. कुमारी अक्षरा अभिमन्यू गव्हाणे, सातवी अ मध्ये विद्यार्थी आहे. कुमारी धनश्री प्रशांत प्रमाणे, सातवी अ मध्ये शिकणारे विद्यार्थी. कुमारी मानसी रवींद्र गवळे, सातवी अ मध्ये विद्यार्थी. कुमारी अवनी संजय नवगे, आठवी अ मध्ये विद्यार्थी. कुमारी जातिया गुलाब हुसेन मदाव, 11वी मधील विद्यार्थिनी आहे. कुमारी मुस्कान शहानवाज काजी, 11वी अ. कुमारी पायल चायनाथ लोखंडे, 11वी अ. कुमारी वैष्णवी विकास साळवे, 11वी अ. कुमारी नंदिनी नितीन मातेकर, 11वी अ. कुमारी श्रावणी संजय रनवरे, 11वी अ. चिरंजीव कैवल समीर मुलानी, 6वी अ. चिरंजीव पृथ्वीराज विष्णू नाईकनवरे, 8वी अ. आणि या सर्वांना मार्गदर्शन केलेला याच रंगमंचावर तयार झालेला आमचा कलाकार उदय कोळीवाकर उमेश शिंदे. मार्गदर्शक शिक्षक मुल्ला मॅडम, राजगुरू मॅडम, सूर्यवंशी सर. मुख्याध्यापक आहेत सभा प्रमुख श्री संजय गळीतकर, विभाग प्रमुख श्री झांबे पीएम.
तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बातमी आवडली तर लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका. लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज साठी सहप्रतिनिधी मिलिंद गायकवाड सह मी रमेश शिरसट, अकलूज.